जरी दोरी तरी पतंगाला, तुटली जरी दोरी तरी पतंगाला आकाशात उडायला शिकवले. वादळातही जहाजाला पहिलं तीरावर पोहोचवायला शिकवले. वादळातही जहाजाला पहिलं तीरावर पोहोचवायला शिकवले. नाही विसरणार मी त्या गुरुजींचे उपकार कधी, ज्यांनी या मातीच्या गोळ्याला माणूस म्हणून जगायला शिकवले. ज्यांनी या मातीच्या गोळ्याला माणूस म्हणून जगायला शिकवले. सर्वांना माझा नमस्कार. मी श्रावणी नानासाहेब वडणे, इयत्ता 7वीची विद्यार्थिनी. मी आपल्यासमोर गुरुपौर्णिमा हा विषय मांडते. सर्वप्रथम सर्व गुरुजनांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. इतिहास साक्षी आहे की गुरुशिवाय कोणतेही अस्तित्व मोठे होऊ शकत नाही. जर चाणक्य नसते तर चंद्रगुप्त मौर्य घडले नसते. जर रमाकांत आचरेकर नसते तर सचिन तेंडुलकर क्रिकेटचा देव झाला नसता. जर जिजाऊ साहेब नसते तर छत्रपती शिवाजी महाराज घडले नसते. आजच्या विज्ञानाची तरुण पिढी म्हणते आमच्याकडे गुगल आहे, तर आम्हाला गुरुची काय गरज. पण मी सांगू इच्छिते, गुगल तुम्हाला माहिती देऊ शकेल, पण जीवनाचा खरा मार्ग आणि संस्कार हे फक्त आणि फक्त गुरुच देऊ शकतात. गुगल तुम्हाला वाचन शिकवेल, पण संकटाच्या वेळी लढ, मी तुझ्या पाठीशी आहे असा विश्वास फक्त आणि फक्त गुरुच देऊ शकतात. आजचा दिवस फक्त गुलाबाचं फूल देऊन हॅपी गुरुपौर्णिमा म्हणण्याचा नाही. आजचा दिवस त्या क्रांतीचा आहे ज्या क्रांतीने एका सामान्य माणसाला छत्रपती शिवाजी महाराज बनवलं, एका सामान्य बालकाला चंद्रगुप्त मौर्य म्हणवलं. तर गुरु म्हणजे काय? गुरु म्हणजे 2 अक्षरांचा शब्द नाही, तर तो अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा महामार्ग आहे. आई वडील पंख देतात, त्या पंखांमध्ये भरारी मारण्याचे बळ हे गुरुजन करत असतात. तर शिष्य म्हणजे काय? शिष्य म्हणजे विद्येची आस असणारा एक नायक. शिष्य म्हणजे एक असा बी आहे, तुम्ही ज्या जमिनीत पेराल ती जमीन फलदायी ठरणार आहे. शिष्य म्हणजे ज्ञानरूपी सागरात पोहणारा राजहंस. माणूस जेव्हा जन्माला येतो तेव्हा तो एक मातीचा गोळा असतो. त्या मातीच्या गोळ्याला आकार देऊन त्याचे सुंदर मडके बनवण्याचे काम शिक्षक करत असतात. आपल्या आयुष्यातील पहिली गुरु ही आपली आई असते, जी आपल्याला बोलायला आणि चालायला शिकवते. दुसरे गुरु हे आपले वडील असतात, जे आपल्याला जगायला शिकवतात. आणि तिसरे गुरु हे आपले शिक्षक असतात, जे आपल्याला जग जिंकायला शिकवतात. जाता मी एवढेच म्हणेन, शब्दांच्या फुलांनी मी त्यांची महती कशी गाऊ, शब्दांच्या फुलांनी मी त्यांची महती कशी गाऊ, त्यांच्या उपकारांची परतफेड मी कशी करू, त्यांच्या उपकारांची परतफेड मी कशी करू. आजच्या या पवित्र दिनी माझी एकच प्रार्थना आहे, माझे अखंड आयुष्य जावो माझ्या गुरूंच्या चरणी. माझे अखंड आयुष्य जावो माझ्या गुरूंच्या चरणी. विचारांना दिली धार आणि स्वप्नांना दिली गरुड झेप. विचारांना दिली धार आणि स्वप्नांना दिली गरुड झेप. गुरूंनीच लावली माझ्या आयुष्याची योग्य ती ठेप. गुरूंनीच लावली माझ्या आयुष्याची योग्य ती ठेप. आता थांबणे नाही आणि मागे वळून पाहणेही नाही. आता थांबणेही नाही आणि मागे वळून पाहणेही नाही, कारण गुरूंचा शब्दच हा माझ्यासाठी अंतिम न्याय आहे. गुरूंचा शब्दच हा माझ्यासाठी अंतिम न्याय आहे. एवढे बोलून मी माझ्या भाषणास पूर्ण विराम देते. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर इयत्ता